भाऊ, आज तुमच्या मतदारसंघात विविध विकास कामांचं भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे, काय सांगा? निश्चितपणाने बऱ्याच दिवसापासून भूमिपूजन करण्याचे या ठिकाणी उर्वरित बाकी होतं, कारण की आता वाकटुकी ते चमगाव हा जवळपास 6.5 कोटी रुपयाचा रस्ता होतो आहे. गावातले काही 20-30 लाखाचे कामं आहे. चमगाव ते भांबर्डी हा 2.25 कोटी रुपयाचा रस्ता होतो आहे. हे सगळे शेतीचे रस्ते मी करतो आहे. त्यामुळे लोकांच्या हे लक्षात आलं पाहिजे, नाही तर विरोधक काय म्हणतात, वर तैन उन्हात बोया, तसं नसते. हे आम्ही काम केलेलं आहे, हे लोकांना दाखवणं बी गरजेचं असतं. त्यामुळे मला तरी असं वाटतं की शेतीचे भाव आणि शेतीची दळणवळणाची बैलांची जी कसरत होते ते सगळं वाचणार आहे आणि या परिसरातल्या शेतकऱ्यांचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा होणार आहे. चोपडा जायला सुद्धा चमगाव किंवा बाबुळगाव वगैरे इकडची जी मंडळी आहे त्यांना जायला हा शॉर्टकट आहे, कारण की वाकटुकीहून डायरेक्ट दैदुला मार्गे भोकर मार्गे तो चोपडा जाऊ शकतो. हो, या निमित्ताने आपण जिल्हा परिषद पंचायत समिती सरण शिंग फुंकले असं म्हणता येईल? नाही, हे आमचं रेग्युलर प्रोसेस असते भूमिपूजन करणे. आणि आपण सगळ्या पक्षांना बोलवलं, म्हणजे युतीच्या लोकांनाही बोलवलं होतं, पण ते आज आलेले नाही आहे. त्यामुळे राजकारण नाही, अजून झेडपी तर आमची 2-3 महिन्यावर आहे, पण कामच इतके आहेत. आता 7-8 कोटीचं गावाची लोकसंख्या पाहिली तर किती आहे? 700 मतदान असेल किंवा 1000 मतदान असेल. 8 कोटीचे काम आहे या गावात. हे लोकांना पण सांगितलं पाहिजे की आम्ही काम करणारे लोक आहोत, त्यामुळे हे करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. भाऊ, संजय राऊत असं म्हणतायत की जर महायुतीचा महापौर होणार असेल तर मग शिंदे साहेबांनी त्यांच्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये का डांबून ठेवलं? हे मला माहीत नाही, ते शिंदे साहेब आहे. तर शिंदे साहेबांच्या डोक्यात काय असतं मला काही समजत नाही. संजय राऊत म्हणे आम्ही त्याच हॉटेलमध्ये जेवायला जाणार आहे. मग यावं, त्यांना त्यांचं बिल फक्त त्यांनीच भरावं. उद्धव ठाकरे साहेब असं म्हणतायत की बा देवाच्या मनात असेल तर मुंबईचा महापौर शिवसेनेचा येईल. हे बघा, प्रत्येक माणसाला देवाच्याच मनात असावं लागतं. कोणालाही मोठ्या पदावर जायचं असेल तर माणूस हा माणूसच आहे. शेवटी परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय कोणीच मोठा होऊ शकत नाही. भाऊ, जळगावाचा महापौर कोण होणार? आता भाजपची संख्या जास्त असल्यामुळे त्यांचा महापौर होईल. आता ते कोण करतील, जागा कोणती निघेल, अजून रिझर्वेशन निघालेलं नाही आहे. हो, पण एक असंही समोर येतं की मुंबईमध्ये जरी जागा कमी असल्या तरी 2.5 वर्षाचा फॉर्म्युला द्यावा असं शिंदे साहेबांचं म्हणणं आहे. मी काय म्हणतोय, तर शेवटी नेत्याच्या पुढे मला जाता येत नाही ना. जिथे इंजिन चालतं तिथे डब्बा चालतो. जळगावमध्ये पण तसं काही होऊ शकेल की तुम्ही महापौरपदासाठी 2.5 वर्षाचा दावा करणार? आम्ही उपमहापौर मागणार आहोत.